मार्गशीर्ष महिन्यातल्या श्री लक्ष्मी व्रताची कथा. द्वापार युगातली गोष्ट. त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करीत होता. तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता. त्याच्या राणीचं नाव सुरचंद्रिका असं होतं. त्यांना 7 पुत्र व शांबाला नावाची एक कन्या होती. राजकन्या एके दिवशी आपल्या मैत्रिणींसह नगराबाहेरील उद्यानामध्ये विहार करीत असताना राजवाड्यामध्ये एक चमत्कारिक गोष्ट घडून आली. त्या दिवशी लक्ष्मीच्या मनामध्ये आलं की आपण राजवाड्यामध्ये जाऊन सुरचंद्रिका राणीस प्रजेच्या कल्याणासाठी लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी. त्यामुळे माझं अस्तित्व राजवाड्यामध्ये राहून राजाकडून प्रजेचं कल्याण होईल, अन्यथा मी सामान्य माणसांकडे वास केल्यास फक्त एकट्यालाच त्याचा फायदा होईल आणि म्हणून जनकल्याणार्थ राजवाड्यात राहणं बरं, असा विचार करून लक्ष्मीनं एका वृद्ध स्त्रीचं रूप घेतलं व काठी टेकीत ती राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. तेव्हा तेथील द्वारपालानं लक्ष्मीला विचारलं, आपणास कोणास भेटावयाचे आहे? तेव्हा लक्ष्मीने सांगितलं की मला सुरचंद्रिका राणीसाहेबांना भेटावयाचे आहे. द्वारपालाने लगेच राणीच्या एका दासीला बोलवून लक्ष्मीची भेट घालून दिली. दासीनं अधिक चौकशी करण्यासाठी लक्ष्मी रूपातील वृद्ध स्त्रीला प्रश्न केले. आपण कोण? आपलं नाव काय? आपण कोठून आलात? आपले राणीसाहेबांकडे काय काम आहे? लक्ष्मीनं दासीला सांगितलं की मी द्वारकेमध्ये राहणाऱ्या भुवनेश नावाच्या विद्वान ब्राह्मणाची पत्नी असून माझं नाव कमला आहे. मी येथे येण्याचं कारण तुला थोडक्यात सांगते. तुमची सुरचंद्रिका राणी मागच्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती आणि तो वैश्य अत्यंत दरिद्री होता. त्यामुळं नवरा बायकोमध्ये वारंवार तंटे वाद होत. एके दिवशी या सगळ्या भांडणाला कंटाळून ती घराबाहेर पडली व रडत भटकू लागली आणि ते पाहून मला तिची दया आली. मी तिची विचारपूस करून तिच्या दुःखाचं कारण ऐकलं व तिचं दारिद्र्य दूर होण्यासाठी तिला लक्ष्मी व्रत करण्याचा उपदेश केला. तर लक्ष्मी व्रत कसं करावं याची माहिती मी तिला सांगितली आणि त्याप्रमाणे तिनं लक्ष्मीचं व्रत करून या व्रताच्या प्रभावानं ती श्रीमंत आणि सुखी झाली. लक्ष्मी तिच्या घरी नांदू लागल्यामुळे त्या पतीपत्नीचा संसार हा सुखाचा झाला आणि पुढं पुष्कळ वर्ष त्यांनी ऐश्वर उपभोगलं. पुढं त्यांना यथाकाल मृत्यू आला. पण लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं त्यांना लक्ष्मी प्रसन्न असल्यामुळं पुढील जन्म त्यांना राजकुळामध्ये मिळाला. मागील जन्मी केलेल्या लक्ष्मी व्रताच्या प्रभावामुळेच सुरचंद्रिका राजघराण्यात सर्व ऐश्वर उपभोगत आहे. परंतु तिला आता लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे आणि म्हणूनच तुमच्या राणीला सुरचंद्रिकेला लक्ष्मी व्रताची आठवण करून देण्यासाठी मी येथे आलेली आहे. हे सर्व त्या दासीनं ऐकल्यावर तिला मोठं कौतुक वाटलं आणि ती म्हणाली, आपण कृपा करून लक्ष्मी व्रत केव्हा व कसे करावं हे मला सांगाल का? तेव्हा वृद्ध स्त्री रूपातील लक्ष्मी म्हणाली, ऐक. मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी सकाळी नदी किंवा विहिरीवर स्नान करून 5 डहाळे काढून भरल्या कळशीत ठेवावेत आणि रांगोळी काढून पाट मांडावा. पाटावर साळी घालून त्यावर कळशी ठेवावी. कळशीमध्ये नाणं, सुपारी, मोती, पवळे, दुर्वे घालावेत. जवळ समई लावावी. कळशीवर 8 बाजूला हळदी कुंकाची बोटे ओढावीत. लक्ष्मी नमः म्हणून पूजा करावी व तुपाचं निरंजन ओवाळावं. पिण्यासाठी देवीला वाटीमध्ये दूध ठेवावं. पुऱ्याचा, खिरीचा नैवेद्य दाखवावा. काही फळं ठेवावीत. पैसा, सुपारी, दक्षिणा, विडा ठेवावा आणि आई लक्ष्मी अशीच येत जा. मुलाबाळांना सुखी ठेव. मला सौभाग्य दे. तुझी पूजा करून घे. सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे. माझ्या घरामध्ये दूधदुभत्यांची लयलूट होऊ दे. माझा नमस्कार तुझ्यापर्यंत पोहोचू दे. तुझा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळू दे. भरली घागर घरात राहू दे. तेला तुपाचा दिवा तुला दिसू दे. माझे बोल तू ऐकावे. तुझे बोल मी मानावे. हीच प्रार्थना. अशी मनोमन प्रार्थना करून सायंकाळी गायीची पूजा करावी व तिला पूर्णावरणाचा नैवेद्य हा दाखवावा आणि आपण मात्र व्रतस्थ राहावं. रात्री जागर करावा. उनं दुनं बोलू नये. सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे. 5 डहाळे 5 ठिकाणी टाकावेत आणि ज्या ठिकाणी पूजा केली असेल त्या ठिकाणी हळदी कुंकू व्हावे. अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यातली हे व्रत 4ही गुरुवार करावे व आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करावा.
हे सर्व लक्षात घेऊन व्रत कर, तुझं कल्याण होईल व तुला कोणी भक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती तू नक्की सांग. अभक्तीने विचारल्यास या व्रताची माहिती सांगू नकोस. दासीने हे सगळं मन लावून ऐकलं आणि नंतर त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, आजीबाई, मी तुमचा बराचसा वेळ घेऊन तुम्हाला इथं थांबवलं याबद्दल मला क्षमा करा. आत जाऊन राणीसाहेबांना तुम्ही आल्याचं मी सांगते. आणि त्याप्रमाणे त्या दासीनं राणीवशात जाऊन एका वृद्ध ब्राह्मण स्त्री तुम्हाला भेटावयास आली आहे असं राणीला सांगितलं. सुरतचंद्रिका राणीला वैभवाचा मोठा गर्व झाला होता, त्यामुळे तिला दासीचा निरोप आवडला नाही आणि उलट तिला तिचा रागच आला. राणी उद्दाम झाली होती. ती रागानं बाहेर आली आणि त्या वृद्ध स्त्रीला म्हणाली, काय गं थेरडे, तू कशाला आलीस येथे? कोणी सोडलं तुला इथवर? चल चालती हो इथून. माता लक्ष्मी म्हणाली, दृष्टे, इतकी उन्मत्त कशाने झालीस? तुझे उद्दाम वर्तन पाहून मला क्षणभरही येथे राहावेसे वाटत नाही. आजचा दिवस लक्ष्मीचा असता तू माझी अवहेलना केलीस आणि त्याचं फळ तुला लवकरच मिळेल. असं म्हणून लक्ष्मी तेथून चालूही लागली. लक्ष्मी राजवाड्यातून रागाने बाहेर पडत असताना वाटेत शांबालेच्या दृष्टीस पडली. तेव्हा शांबालेनं तिची आस्थेनं विचारपूस केली आणि लक्ष्मीनं राजवाड्यात घडलेली सगळी हकीकत तिला सांगितली. कारण शांबालेने तेथे राहू नये असं तिला वाटत होतं. शांबालेने लक्ष्मी मातेचं बोलणं शांतपणे व नम्रपणे ऐकून घेतलं व त्याच दिवशी व्रतास आरंभ केला. मार्गशीर्ष महिन्यातला तो पहिलाच गुरुवार होता. लक्ष्मीच्या प्रसादामुळे शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नामक राजपुत्राशी झाला व शांबाला पतिगृही राजवैभवात नांदू लागली. इकडे लक्ष्मीचा कोप होऊन भद्रश्रवा राजाचं राज्य लयास गेलं. सर्व संपत्ती जाऊन राजा राज्यभ्रष्ट झाला. त्याचे सर्व वैभव जाऊन त्याला दरिद्री अवस्था प्राप्त झाली. राणीच्या आडमुठ्या वागण्यामुळे राजकुमारसुद्धा त्यांना सोडून निघून गेले. वेळेवर खाण्यास अन्न नाही, पांघरावयास वस्त्र नाही अशी स्थिती झाल्यामुळे राणीनं आपल्या जावयाकडे जाऊन सहाय्य मागण्याची राजाला सूचना केली आणि राजा त्याप्रमाणे फिरत फिरत जावयाच्या राजधानीमध्ये आला. नदीकाठी विश्रांती घेत असता त्याला शांबालेंच्या दासीने पाहिले व राजवाड्यात जाऊन शांबालेच्या कानावर घातले. ते ऐकून शांबालेने आपल्या वडिलांना वस्त्र, भूषण व घोडा पाठवून मोठ्या आदरानं आणि आनंदानं बोलवून घेतलं. त्यांचा आदरातिथ्य सत्कार करून घरचं वर्तमान विचारलं. सर्व ऐकून शांबालेस वाईट वाटलं. शांबालेनं पित्यास 4 दिवस पाहुणचार करून द्रव्य देऊन त्यांना निरोप दिला. भद्रश्रवा राजा ते द्रव्याचं भांडं घेऊन घरी गेले आणि त्यांनी सुरतचंद्रिकेस ते दाखवताच त्याचे कोळसे झाले. काही दिवसांनी सुरतचंद्रिकाला सुद्धा आपल्या लेकीकडे जावंसं वाटलं. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार आणि शांबाला ही नेहमीप्रमाणे लक्ष्मी व्रताच्या गडबडीत होती. पूजा आटपून ती प्रार्थना करीत होती. राणीने ते पाहिले तेव्हा तिला त्या व्रताची आठवण झाली आणि तिला आपली सगळी चूक लक्षात आली. तिनं लागलीच लक्ष्मी मातेची क्षमा मागितली व कळकळीनं प्रार्थना करून तिनं लक्ष्मी व्रतसुद्धा केलं. तिनं आपल्या मुलीला घडलेली सगळी हकीकत सांगितली. मातृपितृभक्त मुलीला आपल्या आईवडिलांची दया आली. तिनं आपल्या नवऱ्याला सांगून आपल्या बापाचे राज्य परत मिळवून दिले व आईला राजवाड्यात पोहोचवले आणि मग तिचे सगळे भाऊसुद्धा आनंदानं घरी परतले. राणीच्या अत्यंत भक्तीने लक्ष्मीव्रताला सुरुवात केली. तिनं लक्ष्मीव्रताला केल्यानंतर तिची सगळी परिस्थिती ही पूर्ववत झाली. लक्ष्मी तिच्यावर पुन्हा प्रसन्न झाली व पूर्वीप्रमाणेच राज्यकारभारसुद्धा सुरू झाला. तर ही कथा ऐकणाऱ्यांना, वाचणाऱ्यांना आणि व्रत करणाऱ्यांना सुख, समाधान आणि वैभव मिळेल. पण वैभव मिळाल्यावर उतू नये, मातू नये. गर्वानं सर्वांना तुच्छ लेखू नये. दानधर्म विसरू नये. म्हणजे राजाराणीसारखे जसे सुखी झाले त्याच पद्धतीनं तुम्ही आम्ही होऊ. तर ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्री महालक्ष्मी नमः.